हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे। बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय। विचारसागरच्या दुसऱ्या तरंगाचा अभ्यास सुरू आहे आणि सिद्धांत मताने कार्याध्यासाचा संभव म्हणजे उत्तर पक्षाची बोलणी सुरू आहेत. कारण कोणत्या पक्षाची बोलणी सुरू आहेत हे पण कळलं पाहिजे, नाहीतर काय होऊन जातं, सगळंच सारखं वाटायला लागतं, नक्की खरं काय अशी एक शंका आपल्या अंतःकरणात तयार होते. म्हणून इथे सिद्धांत मत असा शब्द आला की समजायचं की ते उत्तर पक्षाचं मत आहे. म्हणजे कोणाचं मत आहे? माझं मत आहे. अशा पद्धतीने विचार करत गेलो तर आपल्या अभ्यासाला सहज एक नीटपणा, म्हणजे समर्थांनी म्हणलंय की अभ्यास कसा असावा? नेमका असावा. आणि नेमका नसेल म्हणजे विस्कळीत अभ्यास असेल तर तो अस्ताव्यस्त अभ्यास आपल्याला आपल्या एमपर्यंत म्हणजे लक्षापर्यंत आपल्याला तो जाऊ देत नाही. म्हणून इथे कार्याध्यासाचा संभव म्हणताना पूर्वपक्षाची थोडी मांडणी केली की पूर्वपक्ष काय म्हणतो, सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार असेल तरच अध्यास होऊ शकतो. त्यांनी त्यांचं म्हणलंय की सत्य साप पाहिलेला असेल तरच त्याला काय आहे, सापाचा अध्यास होईल. किंवा प्रमाता प्रमाण प्रमेय असे जर दोष असतील तर काय होऊन जातं, अध्यासाचा विचार तिथे मांडलेला आहे. पण आता पुढे आपल्या उत्तर पक्षाने त्यांना उत्तर द्यायला सुरुवात केल्यानंतर त्यांनी एक भूमिका मांडली की सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कारच अध्यासास कारण नाही. समजा एखादा खेळण्यातला रबरी साप किंवा आपण म्हणूया एखादा चित्रातला साप पाहिला तर त्याला सांगितलेलं असेल की ही घोणस आहे, हे चावलं तर माणूस जगत नाही, असं जर सांगितलं तरी सुद्धा त्याला काय होऊ शकतो, सापाचा अध्यास होऊ शकतो. म्हणून आता तडजोडीचं उत्तर या विचारसागरकर्त्यांनी काय दिलं की सत्य शब्द तुम्ही काढून टाका आणि काय म्हणा, सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार, अशी भूमिका मांडली. आता ही भूमिका लक्षात आली का? थोडक्यातली भूमिका मी आता मांडली. मग आता पुढे आता त्यांनी सांगितलं की आता अध्यासास ज्ञानजन्य संस्कार कारण आहे किंवा सजातीय वस्तूंचे ज्ञान संस्कारद्वारा अध्यासास कारण आहे याचा विचार करू. आता नक्की काय कारण आहे? संस्कार कारण आहे का ज्ञानजन्य संस्कार, असं का नुसतं ज्ञान कारण आहे? अशा पद्धतीने आता हेअरस्प्लिट सुरू झालेला आहे. कारण शेवटी अजून आपण एका उत्तरापर्यंत आलेलो नाहीये. आत्ता एक मधलं एक उत्तर आपल्याला सापडलंय की नाही, सत्यवस्तूचाच आपल्याला संस्कार असला पाहिजे असं नाहीये, तो चित्रातला असला तरी सुद्धा आपल्याला काही अध्यास व्हायला हरकत नाही. कसेही असले तरी अध्यासाचे साक्षात कारणत्व संस्कारास जाते, संस्कारास येते, ज्ञानास नाही. मुख्य विचार काय आहे की संस्कार असतो पूर्वी असू दे ठीक आहे, पूर्वीचा एक संस्कार असतो आपल्यावर आणि तो संस्कार आपल्याला काय करतो, त्या अध्यासाला तो कारण होऊ शकतो. म्हणून इथे ज्ञानास नाही अशी भूमिका त्यांनी आता सध्या मांडायला सुरुवात केली आहे आणि त्या भूमिकेचं जे जस्टिफिकेशन आहे ते आता आपल्याला देणार आहेत. आता प्रथम वाक्यात ज्ञानजन्य संस्कार, हे ज्ञानजन्य हे संस्काराचे विशेषण आहे. आता त्यातलं आपण हे सोडून देऊया, काय म्हणतात त्याला, व्याकरणाचा विषय सोडून देऊया. विशेषण हे नेहमी विशेषाला सोडून नसतं वगैरे, हे सगळं आहे. दुसरे वाक्यात ज्ञानाला कारणत्व आहे पण साक्षात नाही. आता हा मुद्दा आपल्याला महत्वाचा आहे. म्हणजे पहिलं जे त्यांनी म्हणलंय सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार, तिथे काय आहे, तिथे विशेषणाचा विचार आहे. आणि नंतर मग काय आहे, आपण जेव्हा सजातीय सुरुवात मांडायला केली त्यावेळी मग तिथून काय झाला की या ज्ञानजन्य संस्काराचं कारणत्व आम्हाला कळालं तर बरं होईल. कारण कार्यकारण भाव संबंध असं आपण म्हणतो की साप काय आहे, कार्य आहे, मग दोरी उपहित चैतन्य काय आहे, त्याचं कारण आहे. अशा पद्धतीने भाषा बोलली जाते. किंवा हे टेबल आहे माझ्या पुढे, कशाचं आहे, तर लाकडाचं आहे, म्हणून लाकूड हे काय आहे, कारण आहे, आणि टेबल हे त्याचं काय आहे, कार्य आहे. म्हणून जग हे काय आहे, कार्य आहे, आणि ब्रह्म हे त्याचं कारण आहे. आता कार्यकारणातीत असलेलं ब्रह्म आरोपित भाषेमध्ये कारण म्हणायला लागलो आपण त्याला.
आता हे का म्हणालो, तर एक उदाहरण सोडवायचंय ना आपल्याला, की त्या स्वरूपाचा मला जर अनुभव घ्यायचा असेल तर मला काय केलं पाहिजे, त्या कार्याकडनं कारणाकडे गेलं पाहिजे. कशाचं आहे बाबा टेबल? लाकडाचं आहे. म्हणजे कारण कळालं. मग आता इथे काय आहे, ज्ञानाला कारणत्व आहे पण साक्षात नाही. म्हणजे ज्ञानाला काय आलेलं आहे, कारणत्व आलंय पण साक्षात नाही. तेथेही संस्कारद्वाराच कारण आहे. कोणत्याही दृष्टीने ज्ञानाला साक्षात कारणत्व नाही. हा त्यातला मुख्य मुद्दा काय आहे, की त्या ज्ञानाला साक्षात कारणत्व देता येत नाही. मग आता ब्रह्मस्वरूपाला सुद्धा साक्षात कारणत्व देता येतं का आपल्याला? नाही देता येत. मग आरोपित पद्धतीने द्यावं लागतं, की आता ब्रह्मस्वरूपाला आपण कारण म्हणालो पण वास्तवात ब्रह्मस्वरूप काय आहे, कार्यकारणात इथे. मग काय आपण म्हणालो, की ह्या जगाचं कारण ब्रह्म आहे. मग ब्रह्म आहे तर मग कसं आहे, पुन्हा आरोपित दृष्टीने काय आहे, म्हणजे ब्रह्म हे साक्षात कारण नाही. तसंच इथे आपल्याला विचार करायचे की नक्की काय आहे गोष्ट. म्हणून कोणत्याही दृष्टीने ज्ञानाला साक्षात कारणत्व नाही. कारण जे कारण असते ते कार्याच्या अव्यवहित पूर्वकाली असते असा नियम आहे. म्हणजे जे कारण असते, आलं लक्षात, टेबलाचं कारण काय आहे, लाकूड. मग ते अव्यवहित पूर्वकाली असते. अव्यवहित म्हणजे काय, अत्यंत जवळचे. म्हणजे पूर्वक्षणेनं तो अत्यंत जवळचा आहे. मला हे टेबल आहे हे कळण्याचा पूर्वक्षण काय आहे, हा मुख्य मुद्दा तो आहे. पूर्वक्षणी पण मला टेबल कळतंय आणि ते लाकडाचं आहे हेही कळतंय. म्हणजे जर का कारण अव्यवहित पूर्वकाळी असेल तरच काय आहे, त्या कारणत्वाचा विचार होऊ शकतो. आत्ता लक्षात आलं का? हा इथे भूमिकेचा विचार मांडायचा आहे त्यांना, की ते कार्याच्या अव्यवहित पूर्वकाली असते असा नियम आहे. आता सर्पाचे ज्ञान अध्यासाच्या पूर्वकाली असले तरी अव्यवहित पूर्वकाली नाही. ज्यावेळी आपल्याला सर्पाचा अध्यास होतो त्यावेळी त्या सर्पाचं ज्ञान संस्कारद्वारा माझ्या पूर्वी खूप अंतःकरणात आहे, पूर्वीपासून आहे. आलं लक्षात. पण अव्यवहित पूर्वकाली नाहीये. म्हणजे अव्यवहित पूर्वकाली म्हणजे तो साप आहे असं म्हणण्याच्या पूर्वीच्या क्षणी ते माझ्या काय नाही, अंतःकरणामध्ये तो विषय नाहीये. आलं लक्षात का? हा विचार लक्षात घ्या. अव्यवहित पूर्वकाली नाही तरी अंतराय रहित ते अव्यवहित म्हणावे. आता अंतराय रहित म्हणजे अत्यंत जवळचे जे असते त्याला आपण काय म्हणायचं, अव्यवहित म्हणावे. म्हणजे अव्यवहित पूर्वकाल म्हणजे कार्योत्पत्तीच्या पूर्वकालाचा अंत्यक्षण. आता ही टेबलाची कार्योत्पत्ती माझ्या नजरेत आलेली आहे, त्याच्या पूर्वीचा जो क्षण आहे ना तो अव्यवहित पूर्वक्षण म्हणजे अत्यंत जवळचा क्षण. त्या काळी मला काय आहे, टेबलाचं ज्ञान आहे तर मग काय आहे, मला कारण कळालं. पण जर का त्याचं जर का आधी कारणच माहीत नसेल, आता ते झाकलंय, मग ते लाकडाचं आहे का कशाचं आहे, प्लास्टिकचं आहे, काहीच माहीत नाही मला. म्हणजे पूर्वकाली मला त्याचं ज्ञानच नाहीये. म्हणून अंत्यक्षण, त्या क्षणाला कारण असले पाहिजे. मुख्य मुद्दा काय आहे, की असं जर असेल, कारणत्व जर द्यायचं ठरलं आपलं ज्ञानाला, तर ह्या गोष्टी आपल्याला इथे पूर्ण कराव्या लागतील. ज्ञान तर पूर्वकाली आहे पण पूर्वकालाच्या अंत्यक्षणी नाही. संस्कारद्वारा ज्ञान आहे की नाही माझ्या अंतःकरणामध्ये, सापाचं आहे, पण पूर्वकाली आहे का, नाहीये. हे लक्षात आलं का? हा हा साप दिसला मला पण दोरीचा विषय नाही आता, सापाचा विषय. साप मला भासतोय ना, साप भासायच्या पूर्वी सापाचं विषयीचं माझ्या अंतःकरणामध्ये काहीही विषय नाहीये असं म्हणूया थोडक्यात. पण पूर्वी आहे की नाही, अत्यंत पूर्वी माझ्या याच्यात आहे, अंतःकरणात आहे. साप असा असतो, अशा पद्धतीने मला कळतो वगैरे आहे. कारण का तो चित्रातला मी पाहिलेला आहे. सत्य सापच पाहायला पाहिजे अशी काही आवश्यकता नाही. म्हणून ज्ञानजन्य संस्कारच कारण मानला पाहिजे. आलं लक्षात का? आता आपल्याला कारण शोधायचंय ना, की हा अध्यास कशामुळे होतो, कार्याध्यासाचा संभव कशामुळे आहे. तर आता उत्तर आलं की ज्ञानजन्य संस्कारच कारण आहे. आलं लक्षात. कारण आता जे काय बायफर्गेशन चाललंय अभ्यासाचं ते कशाचं चाललंय, की सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार. आलं का लक्षात. मग काय आहे,
सजातीय असा शब्द जर का विचारात घेतला तर तो तडजोडीचा आहे. मग काय आहे, कारण काय आहे, तर संस्कार कारण आहे. मग संस्कार म्हणजे काय, अशी भूमिका पुढे आली आणि मग म्हणतात संस्कार म्हणजे अंतःकरणात असलेली ज्ञानाची सूक्ष्म अवस्था. म्हणजे सूक्ष्म रीतीने तो माझ्या अंतःकरणात साप दडलेला होता, चित्रातला होता, सत्य वस्तूच असं नाही. तर तो मात्र काय आहे, तो कार्याध्यासाला काय आहे, हा कार्याध्यास होण्याला तो कारण आहे. म्हणजे कार्याचा अध्यास म्हणजे हे जग काय आहे, हे कार्याध्यास सहित आहे. रज्जू उपहित चैतन्यावर भासणारा सर्प काय आहे, तो कार्याध्यासाचा विषय आहे. आणि रज्जू हा काय आहे, तो कारणाध्यासाचा विचार आहे. आणि म्हणून रज्जू उपहित चैतन्य हा विचार आपल्याला मांडावा लागतो. मग आता पुढे आणखीन पुन्हा आणखीन ते आता बायफर्गेट करतायत आपल्याला समजून सांगायला. या कारणाचे लक्षणावर अशी शंका येते की पुन्हा त्यांनी म्हणलंय ना की तुम्ही विहित कर्म करा, अविहित कर्म करू नका, त्यांनी तुम्ही नरकात जाल, आणि विहित कर्म केलं तर तुम्ही स्वर्गात जाल. त्याची उत्तरच देतायत आता. अध्यास तर होईल हे सांगितलं आता, पण पुढे त्यांचं विहित अविहित ह्या शब्दांची उत्तरं दिली पाहिजेत ना. मग विहित कर्म उत्तम लोक प्राप्तीला आणि निषिद्ध कर्म नरक प्राप्तीला कारण आहे असे शास्त्रवचन आहे. म्हणजे हे शास्त्रवचन आहे की तुम्ही नीट वागला म्हणजे याचा अर्थ काय, न्यायनीती धर्माला वागला तर पुढील जन्मात सुद्धा तुम्हाला काय होऊन जाईल, चांगल्या ठिकाणी जन्म मिळेल, मनुष्याचा जन्म मिळेल, मुक्ततेचा विचार तुमच्या मनात येऊ शकेल. आणि तुम्ही निषिद्ध कर्म केली तर अत्यंत नीच नीच योनींचा आपल्याला लाभ होतो. शास्त्रवचन आहे, त्यास विरोध येईल. अशा शास्त्रवचनाला विरोध येईल. कायिक वाचिक व मानसिक क्रियेचे नाव कर्म आहे. म्हणजे कर्म या शब्दामध्ये काय झालं, शरीराने केलेलं कर्म त्यालाही कर्माचा दर्जा आहे. वाचिक, आत्ता आपण काय करतो, वाचन करून चिंतन अभ्यास करतोय, एकमेकांबरोबर आपण रिॲक्ट होतोय अभ्यासाच्या निमित्ताने, त्यालाही काय आहे, वाचिक. आणि मानसिक, मानसिक शब्दामध्ये काय आहे की पुन्हा मी विचार करतो, मग उत्तर शोधतो, मग हे सुद्धा काय आहे, मानसिक कर्म आहे. हा, आणि कर्मानुष्ठानानंतर लागलीच कर्माचा नाश होतो आणि लोकांतर प्राप्ती तर देहपतनानंतर बहुत कालाने होते. हा मुख्य मुद्दा आहे की शेवटी काय आहे, एक मी विचार केला, विचारसागरचा अभ्यास आपण सुरू केला 4:30ला आणि तो 5:30ला संपला. म्हणजे काय झाला, ती कर्म सुरू झालं, त्या कर्माचा नाश झाला. आणि आता मग मी हे वाचतोय, पोथी वाचतोय, आता म्हणून याला पोथी, आणि मग मी मेल्यानंतर मी कुठे जाईन, स्वर्गात जाईन, कारण हे उत्तम कर्म आहे ना. म्हणजे विहित कर्म तर लगेच संपतंय आणि ते संपल्यानंतर मला जो स्वर्ग मिळायचा आहे तो मात्र कुठे आहे, तो मेल्यानंतर आहे, तो मृत्यूनंतर आहे. आता तेथे विहित निषिद्ध कर्म अव्यवहित पूर्वकाली नाही. आलं का लक्षात, स्वर्ग मिळण्यापूर्वी हे केलेलं कर्म तिथे नाही. याकरिता कारणाचे लक्षणातील अव्यवहित पद काढून कार्याच्या पूर्वकाली असते ते कारण असे लक्षण मानावे. आलं लक्षात, संस्कार कसा आहे, तेव्हा कार्याध्यासाच्या पूर्वी आहे. आलं लक्षात, म्हणून अव्यवहित पद तुम्ही काय करा, काढून टाका. आणि काय करा, कारणाचं लक्षण कसं म्हणा की ते पूर्वकाली असते ते कारण असे लक्षण करावे, म्हणजे शास्त्रवचन निष्फल होणार नाही. म्हणजेच याचा अर्थ काय होईल, योग्य कर्म करा, विधीचं पालन करा, निषिद्ध वर्तन करू नका, यावर कोणीही अविश्वास निर्माण करणार नाही. हा त्यातला मुख्य मुद्दा आहे. कारण प्रत्येक गोष्टीचा विचार मांडावा लागतो. पण आता पुढे आणखीन ते काय म्हणतायत की हे सगळं काय आहे आपल्याला पटवून देणं चाललंय, आणि पटवून देताना कसं असतं, हळूहळू स्टेप बाय स्टेप आपल्याला पटवून द्यावं लागतं. पण ही शंका बरोबर नाही. आता पुन्हा काय केलं, इथे कारण त्यांनी काय काढलं, अव्यवहित पद काढून टाका, संस्कार हा हे ठेवा म्हणाले. पण पुढे पुढे सुद्धा संस्कार शब्दामध्ये सुद्धा काही ॲडिशन होईल, ती काय आहे ती आपल्याला कळेल आणि फायनली आपल्याला उत्तर नक्की मिळून जाईल. पण आता काय झालेलं आहे, हे सगळं उत्तर शोधतोय आपण की नक्की कार्याध्यासाचा जो संभव आहे तो काय कशामुळे आहे. आणि एवढं सगळं करून आपण काय निर्णय घ्यायचा आहे की जग हे काय आहे, कार्याध्यास रूपात आपल्या समोर भासतं, म्हणून ते कसं आहे, उत्पत्ती स्थिती नाशवान आहे, म्हणून ते मिथ्या आहे. म्हणून या मिथ्या जगामध्ये मिथ्या कर्म करायची आणि त्यापासून सुखी दुःखी व्हायचं, हे पक्के निर्णय व्हायचे. पण ते निर्णय जर का माझे
व्यवस्थित अभ्यास करून असतील तर मग तिथे काय आहे, त्या निर्णयाला मग काय करतं, चॅलेंज देऊ शकत नाही आपलं मन. दुसऱ्यांनी चॅलेंज देऊ दे, मला नाही उत्तर देता येत तुझं, रामकृष्ण हरी, माझ्या मनाला पटलेलं आहे असं म्हणू शकतो आपण. तुला नाही पटत त्याला मी काय करू, कारण शेवटी शास्त्र सांगतंय ते नाही पटवून घ्यायचं ठरलं तर मी काय करू, ही भूमिका मांडता येते. मला पटलंय मी करणार आहे तसं, हा त्यातला भूमिकेचा विचार. पण ही शंका बरोबर नाही, कारण असे लक्षण मानले तर नष्टदंड व मृतकुलाल यांच्यापासून घट निर्माण झाला पाहिजे. मग असा पूर्वसंस्कार जर का कारण मांडलं तर नष्टदंड म्हणजे नसलेला दंड, म्हणजे कुंभाराचा जो दंड आहे तो नसलेला दंड, आणि मृतकुलाल म्हणजे मेलेला कुंभार, याच्यापासून घट होताना दिसला पाहिजे संस्कारच जर असेल तर, असं म्हणणं आहे त्यांचं. हा, कारण ते कार्याच्या पूर्वकाली होते, पण त्या नष्टदंडापासून अथवा मृतकुलालापासून घटकार्य उत्पन्न होताना दिसत नाही. म्हणून कार्याच्या पूर्वकाली असेल ते कारण असे लक्षण करून भागणार नाही. कार्याच्या पूर्वीचं जे कारण आहे एवढंच लक्षण करून भागणार नाही. आता स्वर्ग नरक प्राप्ती शुभाशुभ कर्म कारणच नाहीत असे आमचे म्हणणे आहे. शुभाशुभ कर्म समाप्तीनंतर अव्यवहित उत्तक्षणी धर्माधर्म उत्पन्न होऊन त्याचे संस्कार अंतःकरणावर राहतात. आलं का लक्षात? मी जे उत्तम कर्म करतो त्याच्यामुळे पापपुण्य निर्माण होतं, धर्माधर्म, आणि मी उत्तम कर्म केल्यामुळे काय होऊन जातं, माझ्या मरायच्या वेळी काय होतं, ती पुण्य जी काय आहेत ती शिल्लक उरतात, केलेलं कर्म नाही. तर ती पुण्य शिल्लक उरतात, पाप शिल्लक उरतं. पाप शिल्लक उरलं तर मी नरकाला जातो आणि पुण्य शिल्लक राहिलं तर मी स्वर्गाला जातो. ते धर्माधर्म स्वर्ग नरक प्राप्तीला हेतू असून स्वर्ग नरक प्राप्तीच्या अव्यवहित पूर्वक्षणी आहे. म्हणजे काय आहे, पापपुण्य आहेत म्हणून अव्यवहित पूर्वक्षणी असेल तेच कारण असे मानणे युक्त आहे, असं त्यांनी आता प्रूव्ह केलंय. सर्पज्ञानानंतर बहुत कालाने सर्पाध्यास होतो, त्या काली सर्पज्ञान तर नाही, पण त्या सर्पज्ञानाचा संस्कार आहे. बरोबर आहे, हे आता पहिल्यांदा आपण प्रूव्ह केलं. त्या संस्काराने सर्पाचा अध्यास घडतो. तसेच शिंपीचे ठिकाणी रुपयाचा अध्यासास रुपयाचा ज्ञानजन्य संस्कारच कारण आहे, म्हणजे चांदीचा. नाहीतर त्याशिवाय अध्यास घडण्याचं काय कारण आहे शिंपलीवर. आणि ज्या अर्थी वेदांत मतात ब्रह्माव्यतिरिक्त सर्व पदार्थ मिथ्या आहेत, एक ब्रह्मच तेवढं, आपला विवेक काय सांगतो, एक ब्रह्मच तेवढं सत्य असून उर्वरित जगत कसं आहे, मिथ्या आहे, म्हणजे नाशवान आहे. त्या अर्थी सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार म्हणून एक असतो असे म्हणताच येणार नाही. कारण ज्याला तुम्ही सत्य म्हणता ती वस्तूच मिथ्या आहे. म्हणजे तो जो व्यावहारिक सत्तेतला साप आहे तो सुद्धा काय आहे, कारण आमच्या डेफिनेशन मध्ये एका ब्रह्माव्यतिरिक्त दुसरं काहीच सत्य नाही. आणि उलट मिथ्या वस्तू ज्ञानजन्य संस्कारासच हेतू आहे असे म्हटले पाहिजे. कारण ती वस्तू कशी आहे, व्यावहारिक सत्तेतली सर्प, तोही मिथ्या. व्यावहारिक सत्तेतला प्रत्येक पदार्थ माझ्या शरीरासह तो मिथ्याच आहे. म्हणजे अध्यासास कारण काय झालं सरते शेवटी, तर मिथ्या वस्तू ज्ञानजन्य संस्कारच काय झाला, अध्यासास कारण आहे, व ते बंधाच्या अध्यासास कारण सिद्ध आहे. आणि त्यामुळे माझ्या अंतःकरणास बंध तयार होतो. केव्हा बंध तयार होतो, वास्तविक या जगातले सर्व पदार्थ मिथ्या आहेत आणि त्या मिथ्या पदार्थांना मी सत्यत्व देतो, आणि सत्यत्व दिलं की माझ्या अंतःकरणामध्ये बंध तयार होतो. आणि बंध तयार होतो हे कशावरनं म्हणायचं, तर माझ्या अंतःकरणामध्ये सुख दुःख होतं. आणि म्हणून इथे सुख दुःखावरनं आपण काय करू शकतो की मी बंधनात आहे. जेव्हा माझ्या अंतःकरणामध्ये सुख दुःखाची लाट होते तेव्हा मात्र मला काय होऊन जातं, मी बंधनात आहे हे सिद्ध होतं. वस्तू ज्ञानजन्य संस्कार अंतःकरणात राहतो हे वर सांगितलेच आहे. आणि त्याचे अंतःकरणावर पूर्वीचे सर्प ज्ञानजन्य संस्कार नाहीत. आलं का लक्षात? मग काय आहे, बंधाला कारण काय आहे, तर ह्या जगातला प्रत्येक पदार्थ मला सत्य वाटणं हाच काय आहे, हा माझा दोष आहे, म्हणून तो बंधाला कारण आहे. अन्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार आहेत, त्यास रज्जूवर सर्पाध्यास होत नाही.
आता ज्याला सर्प ज्यांनी पाहिला नाही त्याला काय होणार? सर्पाध्यास नाही होणार. या प्रकाराने अध्यासाहून पूर्वी सजातीय वस्तूंच्या ज्ञानाचा संस्कार अवश्य आहे व तो बंधाच्या अध्यासाविषयी सिद्ध आहे. कारण अहंकारादी अनात्म वस्तू आणि त्याचे ज्ञान हाच बंध आहे. कारण त्या बंधामुळे अहंकार निर्माण होतो, सत्य वाटतात पदार्थ, आणि सत्य वाटले की मला काय होऊन जातं? अध्यास होऊन जातो. अध्यास वास्तवात भ्रमित पदार्थ असून सुद्धा त्याला सत्यत्व येतं, आणि सत्यत्व आलं की मी काय होऊन जातो? सुखी होतो किंवा दुःखी होतो. म्हणून पुन्हा क्षणभराच्या स्तरावर सुखी दुःखी होणं काही चालेल, पण लाट जर झाली तर मात्र तिथे काय आहे? तो माझा दोष आहे, तो बंधन माझ्यावर तयार झालेलं. अनात्म वस्तूची जेव्हा प्रतीती असते तेव्हाच ती वस्तू असते. प्रतीती नसेल तेव्हा ती वस्तू स्वरूपे करून नसतेच. स्वरूपे करून म्हणजे त्या वस्तूच्या अस्तित्वाविषयी. ज्यावेळी ती माझ्या अंतःकरणात असते, किंवा आपण म्हणूया ज्या वेळी ती मला दिसते समोर, त्यावेळी ती काय असते? ती वस्तू असते. स्वरूपे करून म्हणजे त्या वस्तूचं अस्तित्व असतं. आत्ता माईक इथं आहे म्हणजे माईकचं अस्तित्व इथे आहे, पण त्या घरामध्ये काय पदार्थ आहेत याचं मला कुठे माहिती आहे? म्हणजे त्या वस्तूंची माझ्यावर काही प्रतीती नाही. नसेल तेव्हा ती वस्तू स्वरूपे करून नसतेच. याच हेतूने सुषुप्तीमध्ये कोणत्याही विषयाची प्रतीती येत नाही. झोपेमध्ये कुठलाही विषय नसतो, म्हणजे कुठलीही प्रतीती नाही. म्हणून सर्व प्रपंचाचा अभाव वेदाने प्रतिपादन केलेला आहे. म्हणजे तिथे काय आहे? विषयच नाही. म्हणून सुषुप्तीमध्ये, झोपेमध्ये काय आहे? देहादी प्रपंचाचा अभाव आहे, म्हणजे देहादी प्रपंच तिथे नाही. जागृतीमध्ये मात्र आहे, स्वप्नामध्ये अर्धवट आहे, पण सुषुप्तीमध्ये मात्र अजिबातच नाही. दृष्टांतातही रज्जूचे ठिकाणी सर्प प्रतीतीत होतो तेव्हा प्रतीतीची संगती लावण्याकरता सर्पाचे अस्तित्व मानावे. आता ते मानावं लागतं. ज्या अर्थी रज्जू उपहित चैतन्यावर सर्प भासतो, त्या अर्थी त्या रज्जू उपहित चैतन्यावर सर्पाचं नाही म्हणलं तरी अस्तित्व मला भासतंय, जाणवतंय. करेक्ट? तेव्हाच प्रतीतीची संगती लावण्याकरिता सर्पाचे अस्तित्व मानावे लागते. प्रतीती नसेल तेव्हा तो सर्प नाहीच. या सिद्धांतासच वेदांतास दृष्टी सृष्टी वाद असं म्हणतात. दृष्टी काय आहे? दृष्टी शब्दाचा अर्थ वृत्ती. मग जो पावे तो वृत्ती समोर आहे तोपर्यंत आहे सृष्टी, आणि जर का दृष्टीसमोर तो पदार्थच नसेल स्वरूपे करून तर नाहीये. आता ही चर्चा झाली होती आमची काकांबरोबर, तर ती चर्चा मी तुम्हाला सांगतो की मी आणि गीता बसलो होतो आणि काकांना विचारलं, या दृष्टीसृष्टीवादाचं एखादं उदाहरण देता येईल का? तर ते म्हणाले, येईल ना देता. म्हणजे तू जेव्हा ऑफिसला जातो तेव्हा गीताला तू मेलेला असतो आणि तुला गीता मेलेली असते. तू घरी आला की काय झालं? तुझं अस्तित्व स्वरूपे करून सिद्ध झालं. म्हणजे हे या जगातले पदार्थ सगळे कसे आहेत? हे सगळे प्रतीती मात्र सत्ता होणे, की जोपर्यंत त्याची प्रतीती आहे तोपर्यंत काय आहे? त्याचं अस्तित्व आहे. मग अशा प्रतीती मी किती तयार करतो? म्हणजे वास्तविक सगळ्या प्रतीती मिथ्या आहेत. त्या मिथ्या प्रतीतींना मी काय करतो? माझ्या अंतःकरणात त्याला ऊत येतो, अगदी म्हणजे पूर येतो त्याचा, आणि पूर येऊन काय होऊन जातं? मी सुखी होतो, आणि वास्तवात त्या सगळे पदार्थ कसे आहेत? प्रतीती मात्र सत्तावान. आता दृष्टी जर का स्वरूपाकार असेल तर पदार्थ स्वरूपाचे. दृष्टी जर अनिर्वचनीय असेल तर पदार्थही, आता दृष्टी सत्य असेल तर मग अशा पद्धतीने विचार कुठे बदलायचे तर आपल्याला, की त्या सत्य दृष्टीला आपल्याला काय करायचं आहे? पूर्ण विराम द्यायचा, की हा अध्यास आहे. जग हे सत्य नसून जग कसं आहे? सतासत विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या आहे. म्हणजे पुन्हा उत्पत्ती स्थिती नाशवान आहे, म्हणून ते मिथ्या आहे. आणि मिथ्या जे जे असतं ते येतं, काही काळ टिकतं आणि कालांतराने जातं. म्हणून ते सत्य, म्हणून आत्माच तेवढा सत्य असून तो मी, म्हणून माझं अस्तित्व कायम आहे. मग शरीराच्या अस्तित्वाच्या नावाने रडायचं नाही. लक्षात आलं? हा त्यातला भाग आहे. अशा रीतीने अनंत अहंकारादी आणि त्यांचे ज्ञान उत्पन्न होते आणि लय पावते. व्यवहार करण्यासाठी गरज आहे, पण ते सामान्य रूपाने पावावं आणि मग लय व्हावा, का विशेष रूपाने ते
उदय पावावा आणि त्याचा लय व्हावा. सामान्य रूपाने व्यवहार करायला पाहिजेच आहे, वादच नाही. पण ज्या व्यवहारामध्ये मला सुख दुःख होतं त्यावेळी लक्षात ठेवायचं की त्या अहंकाराचा माझ्या अंतःकरणात बंध तयार झालेला आहे आणि त्या बंधनातनं मला सुटका करून घ्यायची आहे, हा त्यातला विचार. अहंकारादी आणि त्यांचे ज्ञान ही युगपत म्हणजे बरोबर उत्पन्न होतात आणि युगपत लय पावतात. ज्या क्षणी अहंकारादिकांचे ज्ञान उत्पन्न होते त्या क्षणी अहंकारादिकांची उत्पत्ती होते, मुख्य उत्पत्ती होते आणि त्याचा परिणाम मला भोगायला मिळतो. सामान्य रूपाने असेल तर माझं अंतःकरण शांत राहतं, विशेष रूपाने असेल तर माझं अंतःकरण सुखी दुःखी होतं, हे मला मिळतातच. आणि ज्या क्षणी ज्ञानाचा लय होतो त्या क्षणी अहंकाराचाही लय होतो. म्हणजे अहंकाराधिक आणि त्यांचे ज्ञान हा अध्यास आहे. कारण अहंकार कुठे तयार होतो? बस. मग अंतःकरण कसं आहे? पुन्हा बुद्धीत पडलेलं त्याचं प्रतिबिंब. म्हणजे ते सुद्धा कसं आहे? आभासिकच आहे. कारण आभासिक या अंतःकरणाला हे सगळे आभासिक पदार्थ कळणार, आत्मस्वरूपाला काय कळण्याचं कारण नाही. कारण तो स्वतःच ज्ञानरूप आहे, त्याला कळून घेण्याची काहीच आवश्यकता नाही. मग कळून कोणाला घ्यायचंय? तर जीवाला कळून घ्यायचंय. मग जीवाला म्हणजे काय? अहंकाराला. हा, देहादी जगत, अहंकारादी जगत, अशा पद्धतीने ते विचार मांडले गेले. याचे विशेष विवेचन अनिर्वचनीय ख्याती सांगते वेळी करू, म्हणजे चौथ्या तरंगात. तोपर्यंत आपल्याला काय करायचंय? वाट पाहिजे. आलं लक्षात? तूर्त अध्यास संभवनीय आहे की नाही एवढाच प्रश्न आहे. सरते शेवटी काय आहे? एवढे सगळे डोके उठाड करून किंवा डोकेफोड करून शेवटी मला काय सिद्ध करून घ्यायचंय माझ्या अंतःकरणामध्ये की हे जग आध्यासिक. बस. आध्यासिक असल्यामुळे मला त्याचा माझ्या अंतःकरणामध्ये अजिबात संग विशेष रूपाने नको. सामान्य रूपाने संघ व्यवहार करण्याकरता आवश्यक तेवढा ठेवावा. तो काही या विचारसागरनी किंवा वेदांत शास्त्रांनी नाकारलेला नाही. मग आता त्यावर शंका घेतली. आता अहंकारादी आणि त्यांचे ज्ञान म्हणजे अहंकार होतो आणि मग मला त्या पदार्थाचं ज्ञान एका क्षणी लय पावतात हे म्हणणे बरोबर नाही. कारण वेदांत मतात अहंकारादी साक्षी भाष्य आहेत, म्हणून अहंकाराचे ज्ञानही साक्षी भाष्यच आहे आणि साक्षी नित्य ज्ञानस्वरूप आहे असे विषय निरूपणामध्ये सांगितलेले आहे. तुमचा जो साक्षी आहे तो कसा आहे? नित्य आहे. अंतःकरण उपही चैतन्याला साक्षी असं म्हणतात. साक्षी ज्ञान जर नित्य आहे तर त्याचे विषय अहंकारादी नित्यच झालं. आता मुख्य काय झाला? त्यांचं म्हणणं तेच आहे की काय झालं, हे जग सत्य आहे ना. पूर्व पक्षाचं म्हणणं काय आहे? जग सत्य आहे. मग अहंकारादी मुळे म्हणजे अहंकारामुळे मला काय दिसतं? जग दिसतं. मग ते 5 ज्ञानेंद्रियांच्या साह्याने मला ते दिसून कळतं. मग आता जग सत्य असल्यामुळे काय झालं? अहंकार सुद्धा त्याच्या मागचा सत्य झाला, तोही नित्य झाला. नित्य झाला म्हणजे सत्य झाला, म्हणजे तोच स्वरूपाचा विषय झाला. त्यांचा उत्पत्ती लय म्हणणे संभवनीय नाही. म्हणजे तुम्ही जे म्हणताय उत्पत्ती आणि लय, अहंकाराबरोबर जगत उत्पन्न होते आणि अहंकाराबरोबर अहंकार शांत झाला की जगत लय. मग आता उत्पन्न होते या शब्दाचा अर्थ काय आहे? ते सुखदुःखाच्या रूपाने मला कळतं ना, की ते दणके खातो मी आणि मग मला कळतं. आता तुम्ही म्हणाल सुखाचा दणका कसा? तर सुख गेल्याचा दणका आहे. अशा पद्धतीने दुःखाचा दणका तर सरळ सरळ आहे. पण आता पुढे समाधान सांगतायत की अहंकारादिकांचे ही वृत्तीच्या साह्याने साक्षी प्रकाशन म्हणजे ज्ञान करून देतो, साक्षात नाही. आलं लक्षात? साक्षी साक्षात पाहत नाही, साक्षी अंतःकरण वृत्तीद्वारा पाहतो. म्हणजे अंतःकरण वृत्तीला अधिष्ठान कोण आहे? साक्षी आहे. अशा पद्धतीने. कारण इथे आत्मा आहे म्हणलं की काय होऊन जाईल? विचारसागरवाले माझ्यात रुसतील माझ्यावर, म्हणून इथे साक्षीच म्हणायला पाहिजे असा त्याचा विषय आहे. कारण शरीर सापेक्षतेने बोलायची वेळ येते तेव्हा आत्मा असा बोलला जातो. पण जेव्हा आता इथे अहंकाराचा अंतःकरणाशी संबंध आहे, मग अंतःकरणाशी संबंध आहे तर तिथे काय म्हणलं पाहिजे? त्या आत्मस्वरूप म्हणजे ब्रह्मचैतन्याला साक्षी चैतन्य असं म्हटलं पाहिजे. पण साक्षात नाही. आलं लक्षात? वृत्तीच्या साह्याने बघतो. आणि वृत्ती शब्दाचा काय अर्थ आहे? अंतःकरणातील ज्ञानाचा बदल करून देणाऱ्या परिणामास वृत्ती असे म्हणतात. मूळची वृत्ती कशी आहे?
शांत आहे, पण काय झालं, त्याच्यात एक दगड पडला. हे करू का? मग आता त्याला काय म्हणायचं? मनोवृत्ती. मग नंतर निर्णय घेतला, नाही आता हेच करायचंय, मग आता त्याला काय म्हणायचं? बुद्धिवृत्ती. आणि मग आता काय केला? विषय ग्रहण ठेवला, अवधारण करून ठेवला अंतःकरणामध्ये, मग त्याला काय म्हणायचं? आणि मी केलं, मी अभ्यास करतो म्हणून होतो, तुम्हाला काय वाटतं? माझ्यासारखा अभ्यास करणारा कोणी नाही. आता हा काय झाला? अहंवृत्ती. मग आता तोच विषय आहे की अहंकारादी वृत्तीच्या साह्याने साक्षी प्रकाशन म्हणजे ज्ञान करून देतो. सत्ता साक्षीची आहे, यात वाद नाही. साक्षी कुठेही भाग घेत नाही, तो अक्रीड आहे. पण त्याच्या सत्तेवर हे अहंकार नावाचं जे विचार आहेत, म्हणजे मनबुद्धी, चित्त आणि अहंकार, हे काय करतात? या सगळ्या जगाची काय करतात? व्यवहार करतात, उठाठेव करतात. हा त्यातला मुख्य भाग आहे. ज्या वृत्तीचा उत्पत्ती लय संभवतो, म्हणून अहंकाराधिकांचाही उत्पत्ती लय संभवतो. आणि त्यांनी उदाहरणच दिलं ना, की जागृतीत काय आहे? अहंकार आहे. स्वप्नामध्ये काय आहे? अर्धवटसा आहे. आणि सुषुप्तीमध्ये मात्र अजिबात नाही. अशा पद्धतीने विचार मांडले गेलेले, किंवा जागृतीत विचार केला. आता जागृतीत जर विचार असा केला आपण, की ज्या क्षणी विशेषत्वाने एखादी गोष्ट माझ्या अंतःकरणामध्ये मी जर सिद्ध करू पाहत असेल, तर त्यावेळी अहंकाराचा जो पगडा असतो किंवा अहंकाराचं जे प्रगटीकरण असतं, ते मोठ्या साक्षेपाने बाहेर येतं. म्हणजे मोठ्या काय म्हणू, ते हिरिहिरीने बाहेर येतं. आणि एरवी जर का मी स्वतःला सामान्य समजत असेल, सकल करणे आणि कवित्वची काय मानुषाचे, त्याच्या बोलण्याचा आवाज कसा असतो? सॉफ्ट आहे. समर्थ सॉफ्ट आहेत बोलायला. हा, पण इथे मात्र मला जेव्हा बोलताना मी म्हणतो, हे आम्हाला साखरे महाराजांनी ना आमच्या गुरूंनी शिकवलं, तुम्हाला काय वाटलं? आता हे जेव्हा बोललं जातं, त्यावेळी तुम्हाला काय वाटलं तेव्हा समजून घ्यायचं की इथे काय आहे? अहंकाराचा वारा आहे. मग अहंकाराचा वारा असले की तुम्हाला काय वाटलं म्हणताना जरा जोर द्यावा लागतो, असं आहे. पण जेव्हा आणि कवित्वची काय मानुष्याचे, पुढे तर आणखीन आवाज बारीक होतो. ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे? काय नम्रता आहे, आणि नम्रतेत सुख आहे, हे नम्रता धारण केल्याशिवाय काय कळणार? हा त्यातला मुख्य विचार आहे. म्हणून ही जी नम्रता आहे ती सुद्धा काय आहे? ही अंतःकरणातनच बोलली जाते. किंवा अहंकार जो असतो तो कुठून बोलला जातो? सगळं अंतःकरणातनच बोललं जातं. अशा रीतीने उत्तरोत्तर अहंकारादी आणि त्याचे ज्ञानोत्पत्तीचा हेतू पूर्व मिथ्या अहंकारादिकांचा ज्ञानजन्य संस्कार आहे. बरोबर आहे की नाही? म्हणजे पूर्व सगळे जे ज्ञानजन्य संस्कार आहेत, तेच काय आहेत? अहंकाराला ते कारण आहे. पण हे सगळं कसं आहे? हे मिथ्या आहे. हे जोपर्यंत मला कळत नाही, तोपर्यंत मला या अंतःकरणात जो या जगासंबंधीचा निर्णय आहे, येतं काही काळ, टिकतं आणि जातं, तो होत नाही. आणि तो झाला नाही की मला काय होऊन जातं? सुख दुःख प्राप्त होतं. म्हणजे या शरीरात हल्ली जो जो अहंकारादी सर्व जगताचा अध्यास होत आहे, त्यास पूर्व शरीराचे ठिकाणी झालेला मिथ्या अहंकारादी जगताच्या ज्ञानाचा संस्कारच कारण आहे. कारण जन्म घ्यावा लागे. हा, वास्तवात मिथ्या ज्ञानजन्य संस्कार आहे. कारण आता सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार विचार निघून गेला, सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार निघून गेला. आता काय राहिला? मिथ्या वस्तू ज्ञानजन्य संस्कार. आपल्या अभ्यासाचा हेतू काय सिद्ध झाला? की या मिथ्या वस्तू ज्ञानजन्य संस्कारामुळे काय आहे? हे जग माझ्या अंतःकरणात तयार होतं. सत्य वाटलं की मला त्रास होतो, ही त्याची भूमिका आहे. म्हणून पूर्व संस्कारच काय आहे? मिथ्या, हे कारण आहे. पूर्वजन्मात जो अध्यास झाला त्यास कारण त्याच्या पूर्वजन्मातील मिथ्या अहंकारादी ज्ञानाचा संस्कार हे होय. या प्रकाराने पूर्व मिथ्या अहंकारादिकांचा ज्ञानजन्य संस्कार उत्तरोत्तर अहंकारादिकांच्या अध्यासास हेतू आहे. इथपर्यंत कळालं का? हा, इथे काही शंका असतील तर बोला. म्हणजे आपल्या याच्यात सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कारच अध्यासास कारणे ही खोळी कल्पना असेल तर काढून टाकायची. काय कारण आहे? मिथ्या वस्तू ज्ञानजन्य संस्कार हा अहंकारास कारण आहे, एवढं लक्षात ठेवायचं. मग आता काय करायचं? त्या मिथ्या वस्तूंना मिथ्या ठरवायचं माझ्या अंतःकरणात. त्या वस्तू मिथ्या आहेत, इटसेल्फ मिथ्या आहेत, हे मान्य आहे.
पण ते माझ्या अंतःकरणात त्या मिथ्या ठरल्या पाहिजे. माझ्या अंतःकरणात मिथ्या ठरल्या तर मग मी ज्ञानाकडे निघून जाईल. हा त्यातला मुख्य विचार आहे. हा, मग त्यासाठी अभ्यासाशिवाय पर्याय आहे का? अभ्यासाला सतत अभ्यास केला पाहिजे आणि प्रामाणिक असलं पाहिजे. माझं कसं होतं की या व्यावहारिक सत्तेतल्या सगळ्या गोष्टी करायच्या लक्षात राहतात आणि अभ्यास करायचा मात्र राहत नाही. असं कसं बरं? म्हणजे मी सोयीस्कर अभ्यास करायला दांडी दिलेली आहे, हेच त्याचं उत्तर आहे. म्हणून अभ्यास ही माझी प्रायोरिटी झाली पाहिजे. मग तीव्र मुमुक्षूचं लक्षण काय सांगितलं? की ज्याला या जन्मात फक्त अविद्या निवृत्तच माझं जीवन उरलेलं आहे, तो तीव्र मुमुक्षू. हे त्याचं उत्तर आहे. आता मी तीव्र आहे का नाही हे मला आता चेक करावं लागेल. या अविद्या निवृत्त्यर्थ मी माझं जीवन जर का व्यतीत करत असेल तर मग काय आहे? मी तीव्र मुमुक्षू. नाहीतर मला तीव्र होण्यासाठी प्रयत्न करावे लागते. आता हे जागृतीतच सगळं चाललंय. आता झोपेत कसं काय? झोपेत कुठे वापरणार, स्वप्नात कुठे वापरणार? त्यामुळे जागृतीत वापरलं पाहिजे असा काही विषय वेगळेपणाने बोलायची आवश्यकता नाहीये. हा त्यातला भाग आहे. आलं लक्षात? पुढे, कारण साधन हे जागृतीतच चालतं. वाचू पुढची शंका. अहो, हा जरी नियम मानला तरी प्रथम जन्मात जो अहंकार आणि त्याचे ज्ञानाचा अध्यास झाला त्याला संस्कार कुठला? आणि मूळ शंका तिथे आहे. तुम्ही आम्हाला पहिलं जग, इनडायरेक्टली ते म्हणणं, तुम्ही आम्हाला पहिलं जग सांगा, ही त्यातली भूमिका आहे. त्याला संस्कार कुठला? त्याचे पूर्वज्ञानाचा संस्कार म्हणावा तर सृष्टीच्या आरंभी जेव्हा प्रथम जन्म होऊन अहंकारादी आणि त्यांचे ज्ञानाचा अध्यास होतो त्या अध्यासास संस्कार कुठला ते सांगा. आम्हाला प्रथम संस्कार सांगा ज्ञानाचा, अशी आमची शंका आहे. तेव्हा तत्पूर्वीचा संस्कार तुम्ही कुठून आणणार? असं आपण शनिवारी वृत्ती प्रभाकर अद्वैत सिद्धी आविष्काराच्या वेळी तो विषय आपण घेतला होता. त्यावेळी हा विचार आपण केला होता की नक्की काय विषय आहे, आणि त्याचं उत्तर आत्ता लगेचच आलेलं आहे. तर ते असं आहे, समाधान. ही शंका वेदांत सिद्धांत माहीत नसल्यामुळे कोणासही होते आणि या शंकेचे समाधान होणेही अशक्य आहे असे वाटते. पण वेदांत सिद्धांत असा आहे की लोकांना तेच वाटतं की झालं, आता काय केलं आपण? वेदांताचा पराभव केला. पण वेदांताचा पराभव केलेला नाहीये, मी बावळट ठरलेलो असतो. कारण त्यामुळे मी माझे मार्ग काय केलेले असतात? बंद केलेले असतात. म्हणून हे एकदा समजून घ्या, अशी भूमिका वेदांत शास्त्रांनी मांडली आहे. तर त्यांनी म्हटलंय ब्रह्म एक, ब्रह्म दोन, अविद्या आणि त्या दोघांचा संबंध, त्या दोघांचा म्हणजे ब्रह्माचा. त्याप्रमाणे जीव, ईश्वर आणि त्यांचा भेद, अशी सहा स्वरूपतः अनादी आहेत. आता हे दोन विचार आहेत, एक स्वरूपतः अनादी आणि एक प्रवाह रूपाने अनादी. हे दोन मी आधी समजावून सांगतो आणि मग ते बोलतो. आता ज्याला उत्पत्ती, स्थिती आणि नाश नसतो त्याला काय म्हणायचं? अनादी. आलं लक्षात? आता अनादी आहे. आता ब्रह्म कसं आहे? स्वरूपतः अनादी आहे. स्वरूपतः अनादी आहे म्हणजेच काय? ते अज, अजर, अमर असल्यामुळे ते काय आहे? त्याची उत्पत्ती नाही, म्हणून त्याला स्थिती नाही, म्हणून त्याचा नाश नाही. म्हणून ते कसं आहे? स्वरूपतः अनादी आहे. आणि हे जे पदार्थ आहेत हे कसे आहेत? प्रवाह रूपाने अनादी आहेत. वास्तवात नाहीत, वास्तवात नाहीतच. पहिली भूमिका काय आहे वेदांत शास्त्राची? की जग नावाची गोष्टच नाहीये. बरं, नाही. आलं लक्षात? बरं, आहे तर कसं आहे जग? प्रतीती मात्र सत्तावान. किंवा संबंध दाखवायची वेळ आली तर ते काय म्हणतात? कल्पित संबंध आहे. म्हणजे याचा अर्थ, मग आता माझा प्रश्न असा आहे की कल्पित पदार्थांची प्रतीती जोपर्यंत आहे तेव्हा त्या पदार्थांचं काय अस्तित्व आहे. वास्तवात त्यांना अस्तित्वच नाही. म्हणून इथे काय आहे की ती जी काय उत्पत्ती आहे ती दोन पद्धतीने विचार करावा लागतो. एक स्वरूप करून असलेली उत्पत्ती आणि एक प्रवाह रूपाने असलेली उत्पत्ती. त्यावेळी महाराजांनी उदाहरण काय दिलं होतं की म्हणे सत्ययुगात म्हणे शहाणे खूप लोक होते. म्हणजे काय, तिथं येडे नव्हते का? पण तिथं वेडे कमी होते म्हणून शहाणे काय होते? जास्त होते. म्हणून काय झालं? तिथं शहाणे जास्त होते, अशी भाषा बोलली.
आता कलियुगात म्हणे काय झालं, एक्झॅक्टली उलट झालं म्हणे. मग म्हणजे याचा अर्थ तिथे शहाणे लोक नाहीत का? आता आहेत ना, विचारसागरचा अभ्यास करतायत म्हणजे. बरोबर आहे की म्हणजे असा तो विचार आहे. म्हणजे काय आहे, अशा शहाण्या लोकांचा आणि वेड्या लोकांचा प्रवाह काय आहे, अनादी कालापासून चालू आहे. म्हणजे प्रवाह रूपाने अनादी आणि स्वरूपे करून अनादी, हा विषय लक्षात आला का? हा, येस, प्रवाह हा शांत आहे, अनंत आहे, अशा पद्धतीने. हा, शांत 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 नाही, शांत म्हणाला. हा, शांत शांत म्हणजे मर्यादित, ज्ञानाने निवृत्त होते म्हणून शांत. हा, आपण संख्या बघा की त्या इन्फिनिटी वगैरे ते मांडताना शांत शांत संख्यांचा संच लिहा असं जेव्हा बोललं जातं, त्यावेळी काही मर्यादित संख्यांचा संच जो आहे तो शांत, अशा पद्धतीने मराठीत ती बोलली गेलेली भाषा आहे. म्हणून या सहांची स्वरूपे करून उत्पत्ती होत नाही. म्हणजे ब्रह्मस्वरूपाची उत्पत्ती होत नाही, कारण ते अज अजर अमर आहे. ते आहे, पहिल्यापासून आहे आहे आणि आहे. आणि हे जे काय आहे, अविद्या, ईश्वर, जीव, हे जे काय आहेत किंवा जग, हे सगळे पदार्थ जे आहेत ते सुद्धा काय आहेत, त्यांची स्वरूपे करून उत्पत्तीच झालेली नाहीये. वास्तवात जग नावाची गोष्टच सिद्ध होत नाही. ही पहिली भूमिका आहे. अगाचे झालेची नाही त्याची वार्ता पुससी काही, हा त्यातला भाग आहे. अहंकारादिकांची उत्पत्ती श्रुतीमध्ये सांगितलेली आहे. आलं लक्षात? श्रुतीमध्ये सांगितली आहे, मन, बुद्धी, चित्त, अहंकार. बरोबर आहे. किंवा शंकराचार्यांनी सुद्धा स्तोत्र लिहिलंय. बरोबर, अशा पद्धतीने आहे. म्हणून अहंकारादी सर्व पदार्थ स्वरूपे करून अनादी नसले तरी प्रवाह रूपाने अनादी आहे. अनादी काळापासून त्यांचा प्रवाह चालू आहे. हा, आम्हाला माहित नाही अनादी काळापासून म्हणजे केव्हापासून, अनिर्वचनीय. ही त्याचं मुख्य उद्देश तो आहे बोलायचा. हे सगळे कसे आहेत पदार्थ, एक ब्रह्म सोडून सगळे कसे आहेत, अनिर्वचनीय आहेत. आता ब्रह्म कसं आहे, स्वरूपे करून अनिर्वचनीय आहे. किंवा समर्थांचा शब्द आहे अनुर्वाच्य, असे शब्द आहेत. कारण शास्त्रामध्ये अनिर्वचनीय शब्द ब्रह्मस्वरूपाला पण लावतात आणि मायेलाही लावतात. पण मायेचं अनिर्वचनीयत्व आहे ते स्वतःच विलक्षण अनिर्वचनीय, आणि ब्रह्मस्वरूपाचं अनिर्वचनीयत्व असं आहे त्याविषयी बोलता येत नाही. शब्द येणं संवादीचे, इंद्रिया नेणता भोगीचे, अशा पद्धतीने. पण शब्दांचे अर्थ समजले की आपल्याला काही अडचण येत नाही. सर्व वस्तूंचा प्रवाह केव्हाही नाहीसा होत नाही. म्हणजे ते वस्तू पहिल्या ज्या निर्माण झालेल्या असतात त्या जातात, पुन्हा काय होऊन जातं, त्या निर्माण होतात. अशा रीतीने हा, दुसऱ्या फॉर्ममध्ये पाणीच असतं. नदीतलं पाणी आहे साधं, आपण जे पाणी पाहतो ते पुढे गेलेलं असतं, पण मागून आलेलं पाणी काय असतं, तिथे आहेच ना. पाण्याचा काय आहे, अखंड प्रवाह चालू आहे. पण तो कसा आहे, प्रवाह रूपाने चालत असलेला प्रवाह आहे. अनादी कालामध्ये पूर्वी कोणत्याही समयी घट नव्हता, पट नव्हता, चोर, जार, व्याघ्र, सर्प, शहाणे, वेडे वगैरे वस्तू नव्हत्या असे नाही. फार पूर्वीपासून त्या होत्या. आता मी तुम्हाला ते उदाहरण दिलं. काही शहाणे मरतात, दुसरे नवीन उत्पन्न होतात. आता तोच विषय आहे. म्हणजे त्यांचा प्रवाह काय आहे, चालू आहे आपला. म्हणजे याचा अर्थ ते सत्य आहेत असं नाहीये. कारण ते जीवरूपाने जन्माला आले म्हणजे याचा अर्थ काय आहे, ते गेले तरी दुसरा शहाणा आला. हा, या प्रकारे सर्व करून वस्तूंचा प्रवाह अनादी आहे. म्हणजे पहिला प्रवाह केव्हा सुरू झाला हे काही सांगता येत नाही, म्हणजे अनिर्वचनीय आहे. त्याला उदाहरण दिलं की रहाट गाढवं जे आहे, आलं लक्षात, ते सुरू झालं की यातलं पहिलं रहाट गाढवं कोणतं असं काही सांगता येतं का? बस, हेच त्याचं उत्तर आहे. सृष्टीच्या प्रलय कालातही झोपेत ज्या प्रकारे सर्व जागृत वस्तू संस्कार रूपाने राहतात, त्याप्रमाणे सर्व वस्तूसह वर्तमान जगत संस्कार रूपाने अविद्येत राहते. सृष्टीच्या यावेळी आपण म्हणतो बीजरूपात साठवून राहते. मग तसंच काय आहे, ही अविद्या रूपाने हे जगत काय आहे, संस्कार रूपाने त्या बीजरूपाने राहते. त्या संस्काराने दुसऱ्या सृष्टीचा आरंभ होतो. म्हणून सृष्टीच्या आरंभी प्रथम जन्मात पूर्वसृष्टीतील संस्कार कारण आहे.
म्हणजे आज मी काय शरीर रूपाने आहे याचा अर्थ मी मागील जन्मात होतोच, हेच त्याचं उत्तर आहे. आणि आता पुढचा जन्म मला नको, ही भूमिका आहे. का नको? तर पुन्हा हे सगळं किती वेळा शो करायचे, हे सगळे किती वेळा रडायचं, किती वेळा जन्माच्या नावाने रडायचं. फजिती तर सारखीच आहे, पण फजिती होऊन सुद्धा मानवाला ती मान्य नसते. म्हणजे इतका फजितखोर आहे, पण तरी सुद्धा आनंद शोधायला जातो. आता काय करायचं? आणि ही सृष्टीची परंपरा अनादी असल्यामुळे प्रथमच्या सृष्टीत किंवा प्रथमच्या जन्मात अहंकारादी अध्यासात संस्कार कुठला, ही शंकाच संभवत नाही. कारण अनादी आहे ना. सृष्टी उत्पन्नच कशी झाली? तर अनिर्वचनीय उत्पन्न झाली. मग अशा पद्धतीने भाषा बोलली गेलेली आहे. वास्तवात सृष्टीच नाहीये. पण जेव्हा मी म्हणतो की मला हे काय झालं, जग मला दिसतंय, तिथेच सृष्टीचा काय झालेला आहे, आरंभ सुरू झालेला आहे. हा त्यातला भाग आहे. आणि मला हे जग सत्य भासतंय असं जेव्हा मी म्हणतो, त्यावेळी त्याला पूर्वसंस्कार कोणता आला, आदल्या जन्मातला. आलं लक्षात? ही भूमिका आपल्या पुढे मांडते. म्हणून ही शंका संपवतच नाही अशा पद्धतीने, कारण आगाजे झालेची नाही या दृष्टिकोनातनं उत्तर दिलंय. परंतु या अनादित्वाचे ज्यास ज्ञान नाही त्यास ही शंका होते. आता आपल्याला आपले श्री गुरु काय म्हणतात? हे जग निर्माण झालंय ना, दिसतंय ना तुझ्या डोळ्यासमोर, मग होय म्हण. मग आता ते कसं आहे, सत्य आहे का मिथ्या आहे याचा विचार कर. तू जन्माला आलायस ना, याचा अर्थ तू पूर्वी होताच. मग आज आलाय तर पुढच्या जन्माचं काय, त्याचा विचार कर. नाहीतर काय होऊन जातं, मग ह्याच शंकांमध्ये माझं आयुष्य निघून जातं आणि पुढे कुठलं मॉडेल मिळतं हेही सांगता येत नाही. कारण जसं कर्म तसं मॉडेल, हे त्याचं उत्तर आहे. रहाट गाडग्याच्या माळेस असलेल्या मडक्यात प्रथम कोणते या प्रश्नास माळेस प्रथम बांधले ते प्रथम असे कोणी उत्तर दिल्यास, माळ बांधते वेळी त्याला प्रथमत्व असले तरी माळ तयार होऊन फिरू लागले म्हणजे अमुक एक मडके प्रथम असे सांगता येणे शक्य नाही. आलं लक्षात? इतकेच म्हणता येईल की एकीच्या पुढील दुसरे, यापेक्षा जास्त उत्तर देता येणार नाही. त्याप्रमाणे एका अध्यासापुढील दुसरा अध्यास असे सांगता येईल. म्हणून जग कसं आहे, अध्यासिक आहे. मग अध्यासिक असेल तर बाध योग्य आहे. त्याला मिथ्या ठरवा आणि अज्ञानाची निवृत्ती करा आणि ज्ञानप्राप्तीने या संसारातनं सुटका होईल. वस्तुतः जो पदार्थ नसून ज्याची अनिर्वचनीय प्रतीती येते त्याची परंपरा अशीच सांगावी लागते. म्हणून ती जी काय प्रतीती आहे जगाची, ती कशी आहे? पुन्हा सत्विलक्षण, असत विलक्षण, अनिर्वचनीय. मग उत्पत्ती कशी आहे? अनिर्वचनीयच आहे. म्हणजेच याचा अर्थ पहिल्या उत्पत्तीचा विचार करू नका. पूर्वसंस्कार कारण आहे, कारण पुनर्जन्म मानलेला आहे आणि तो सिद्ध झालेला आहे. ज्याप्रमाणे स्वप्नात एका ब्रह्मचार्यास पुत्र नातू पणतू याची प्रतीती झाली, प्रतीती आणि तिचे विषय युगपत उत्पन्न होतात हे वर सांगितलेलेच आहे. मग आता एक ब्रह्मचारी आहे आणि त्याला काय झालं, खूप त्याला पुत्र आहेत, नातू आहेत वगैरे, अशी सगळी भाषा बोलली गेली. मग भाषा बोलली गेल्यावर लगेच समोरचा माणूस काय होतो, कान टवकारतो. अरे हे असं कसं काय शक्य आहे? मग त्यावेळी म्हणतात, अरे स्वप्नात असं होणं शक्य आहे. आता स्वप्नात असं होणं शक्य आहे, मग ही भाषा झाली. मग प्रतीती आणि तिचे विषय युगपत उत्पन्न होतात हे वर सांगितलेले आहे. म्हणून हे पुत्र आणि नातू पणतू हे एका क्षणी उत्पन्न होऊन त्यांच्याप्रमाणे पूर्व उत्तरोत्तर शरीर, उत्तरोत्तर जन्माला काय आहे, कारण आहे असे मानावे लागते. म्हणजे याचा अर्थ तिथे जी त्या ब्रह्मचार्याच्या अंतःकरणात स्वप्नात जी काय पुत्रांची उत्पत्ती झाली त्याचं उत्तर काय देणार? पुन्हा अनिर्वचनीयच द्यावं लागतं. मग पुत्र कसे ते स्वतःहून विलक्षण, असताहून विलक्षण, अनिर्वचनीय. हा, म्हणजे जागृतीचं जे जे आले, आता स्वप्नी जे जे देखिले ते उडाले. म्हणजे याचा अर्थ काय आहे, ते जे पदार्थ आहेत ते अनिर्वचनीय आहेत. त्याप्रमाणे सृष्टी ही, त्याप्रमाणे पूर्व अहंकार आणि त्याचे ज्ञानाचा संस्कार, उत्तरोत्तर अहंकार त्याचे ज्ञानास हेतू आहे. या प्रकाराने सजातीय वस्तूच्या पूर्व ज्ञानजन्य संस्काराचे अहंकारादी बंधाचा अध्यास संभवतो हे सिद्ध झाले. म्हणजे काय आहे की या पूर्व संस्कारामुळे
म्हणजे कुठला? पुन्हा मिथ्या. आपल्याला काय होतो? अहंकार सिद्ध होतो. म्हणून ब्रह्म कसं आहे? पुन्हा अनादी, पण ते स्वरूपे करून अनादी. आणि ब्रह्म सोडून सर्व कसे आहेत? अविद्या वगैरे सगळे, हे सगळे प्रवाह रूपाने अनादी. अशा पद्धतीने मग एक ईश्वर काय होतो? सृष्टी निर्माण करतो. मग तो सृष्टी नाश पावेपर्यंत त्याचं अस्तित्व असतं. मग तो कुठे साठवून ठेवला? मग आला ब्रह्मस्वरूपाच्या पोटात, त्याला साठवून ठेवला. आता ही पुन्हा काय आहे? अध्यारोपित भाषा आहे. अशी भूमिका आहे. आता यात काही शंका असतील तर बोला. कारण अजून 10 मिनिटं आहेत आपल्याला अभ्यासाला. वाचायचं पुढे का विचारायचं? म्हणजे शेवटी निर्णय काय करायचा मला सांगा आता. असं असं मी विचारतो. हां, म्हणजे हा जो अध्यास घडतो त्या कार्याध्यासाचा संभव आहे हे मान्य झालं का? जगत हे कार्याध्यास आहे आणि अध्यास असल्यामुळे ते बाधित होऊ शकतं. ते संतांनी, श्रीगुरूंनी बाधित केलेलं आहे. मग त्यांना आपण आयकॉन मानावं आणि ते म्हणतील तसा अभ्यास करावा. आणि माझ्याही दृष्टीने जग बाधित व्हायला मग काय हरकत आहे? अशी भूमिका आपण प्रयत्न करायला हरकत नाही. कारण प्रत्येक पुन्हा काय आहे? दिसणारा पदार्थ कसा आहे? पुन्हा येणारा. आणि आता साप कसा आहे? प्रतिती मात्र सत्तावान. पण जोवर त्याची प्रतिती आहे तोपर्यंत आपल्याला कळतो. पण दिवा लावला की काय होऊन जातं? त्याची प्रतिती. मग आता तसंच आपल्याला काय करावं लागेल? ज्ञानाचा दिवा लावावा लागेल. आता ज्ञानाचा दिवा लावला की काय होऊन जातो? अध्यास निवृत्त होतो. तरी सुद्धा अज्ञानाची निवृत्ती होते आणि जगत जसं असायचं तसंच राहतं. पण ज्याच्या दृष्टीने, ज्याला ज्ञान झाले त्याच्या दृष्टीने ते बाधित झालेलं असतं. हा त्यातला भाग आहे. जगाचा नाश का लय का बाध अशी भूमिका येतात. तर त्यावेळी बाध असा विषय. झोपेत रोज लय होतो पण पुन्हा जाग होताच तसं सगळं. नाश माझ्या हातात नाही, तो ईश्वराधीन आहे. आणि मग बाध करणं मला शक्य आहे. मग ज्ञानाने जीवदशा बाधित होते. अशी भूमिका आपल्याला लक्षात घ्यायची. आलं लक्षात? मोठा आहे का? मग थांबूया आपण. मग काय? तो होणार नाही पूर्ण. मग इथे थांबायचं का? चालेल. मग इथे थांब. जय जय रघुवीर समर्थ. हरिओम तत्सत.